नमस्कार, मी मेघना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं उन्हाळ्यातील वाळवणाचा पदार्थ बनवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे। तर आज मी इथं पळी पापड बनवणार आहे रेशनच्या तांदळापासून। तर तुम्ही बघू शकता, त्यासाठी मी इथं तांदूळ घेतलेला आहे। तर तुम्ही जेवढं तांदूळ घेता तेवढं तुम्ही इथं घेऊ शकता। तर इथं मी साधारण 1-2 वाटी इथं तांदूळ घेतलेले आहेत। त्याला पहिलं इथं 1-2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्याला असंच आपल्याला भिजत ठेवून द्यायचं आहे 1 दिवसासाठी। त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता 1 दिवस इथं झालेला आहे आणि त्यानंतर याच्यामधलं आता इथे सगळं पाणी आहे तो काढून घ्यायचा आहे। याचा कलर तुम्ही बघू शकता, खूप छान दिसत आहे, पांढरं शुभ्र। आणि हे रेशनचं तांदूळ इथं मी रेशनचं तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कोणताही तांदूळ इथं घेऊ शकता। त्यानंतर हे सगळं त्यातलं पाणी काढल्यानंतर हे तांदूळ आपल्याला एका गाडणीमध्ये काढायचं आणि त्यानंतर पाणी नितळलं की आपल्याला हे एका कापडावरती सुकायला ठेवून घालायचं आहे। तर हे बघा, इथं मी एक कापड घेतलेला आहे। तर त्याच्यावर हे सगळे तांदूळ मी इथं असं घालून घेतलेलं आहे। तर साधारण फॅनच्या खाली 1-2 ते 3 तासांनी छान असं वाळून निघतात, किंवा पूर्ण 1 दिवस ठेवलात तरीही चालेल। तर पूर्णपणे वाळून झाल्यावर मी त्याला इथं एका भांडीमध्ये काढून घेतलेलं आहे। थोडंसं म्हणजे साधारण 2 चमचे एवढं मी इथं शाबू घेतलेले आहेत। शाबू नाही घातलात तरीही चालेल, किंवा पांढरं असं अजून कलर छान दिसण्यासाठी हे तुम्ही असं घालू शकता, किंवा फक्त तांदळाचं केलात तरीही चालेल। त्यानंतर हे सगळं शाबू तांदळामध्ये मिक्स केलं। त्याच्यानंतर इथं एक मिक्सरच्या भांडी घेतलेला आहे, त्यात घालून हे सगळे तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचं आहे, छान असं पीठ करून घ्यायचं आहे। तर मी सगळे इथं तांदूळ मिक्सरला लावून बारीक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं चाळणी सुद्धा केलेली आहे। तर त्यानंतर तुम्ही बघू शकता, एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यानेच आपल्याला इथं साधारण 1 ग्लास एवढं इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर मी इथं पहिलं 1 ग्लास एवढं इथं पाणी घेतलेलं आहे। त्यानंतर हे सगळं एका चमच्याने किंवा विस्करने असं सगळं पीठ आहे तो पाण्यामध्ये असं मिक्स करायचं आहे। तर छान असं गुठळ्या वगैरे न होता हे सगळं पीठ आहे तो असं मिक्स करायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला इथं पाणी घालून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाण्याचा थोडा वापर आहे तो कमी जास्त करू शकता। तर मी इथं साधारण 6 ते 7 ग्लास मी इथं पाणी घेतलेलं आहे एक ग्लास तांदळाच्या पिठासाठी। तर तुम्ही थोडंसं गरम पाणी बाजूला ठेवून थोडंसं नंतर सुद्धा घालू शकता। तर हे सगळं पाणी घातल्यावर मी अजून एकदा ह्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता गॅसवर ठेवून ह्याला असं सतत हलवत हे आपल्याला पीठ आहे तो छान असं शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथं बघू शकता, आपलं तांदळाचं पीठ आहे तो आता 1-2 ते 3 मिनिटांनंतर बघू शकता छान असं घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे। तर ह्याच्यामध्ये गाठी वगैरे झालेल्या नाही आहेत, मी ह्याला असंच सतत हलवत राहिलेले आहे। तर हे बघा, मी इथं आणखीन 1 ग्लास इथं पाणी घातलेलं आहे। जर तुम्हाला वाटलं हे अजून शिजत नाहीये, ह्याला अजून पाणी हवं आहे, तर इथं पाणी आहे तो तुम्ही कमी जास्त थोडंसं घालू शकता। त्यामध्ये इथं चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे। तर सगळं एकदा छान असं मिक्स करायचं आहे। तर गॅस इथं बारीक ठेवूनच आपल्याला हे पीठ आहे तो असं शिजवून घ्यायचं आहे। तर मी इथं गॅस थोडंसं मध्यम केलं आणि त्यानंतर ह्याला 6 ते 7 मिनिटासाठी छान असं शिजवून घेणार आहे। तर आपलं तांदळाचं पीठ आहे तो इथं शिजून तयार झालेला आहे, छान असं पांढरं शुभ्र तुम्हाला इथं दिसत असेल। तर आता मी तुम्हाला इथं दाखवते। तर छान असं घट्ट झालेलं आहे। तर त्यामध्ये आता इथं तीळ घालायचं आहे आणि थोडंसं जिरा इथं घालायचं आहे। तीळ नाही घातलात तरीही चालेल। त्यानंतर तीळ आणि जिरा हे सगळं एकदा छान मिक्स करायचं। ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर चिली फ्लेक्स घालायचं आहे
आणि थोडंसं कोथिंबीर असेल तर घालायचं आहे, त्यामुळे छान असं पापड दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण लागतात छान। तर हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं आणि हे गरम असतानाच आपल्याला इथं ह्याचे पापड आहेत तो पाडून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथं एक कापड घेतलेला आहे, तर ते कापडाला इथं ओलं करून घ्यायचं आहे किंवा एक प्लॅस्टिकचं तुम्ही असं कॅरी बॅगवर सुद्धा तुम्ही घालू शकता। तर हे सगळं इथं एक पळीचा चमचा असं घेतलेला आहे आणि त्यानंतर हे आपल्याला तुम्ही बघू शकता मी इथं कशा पद्धतीने घालत आहे। खूप जाडही नाही खूप पातळही नाही असं इथं आपल्याला घालायचं आहे। तर छान असं तर अशा पद्धतीने सगळे मी इथं पळी पापड आहे तो बनवून घेते। छान असं सगळ्या कापडावरती घालून घेतलेलं आहे, तर खूप छान दिसत आहेत। तर आता आपण ह्याला असंच 1-2 दिवसासाठी वाळत घ्यायचं आहे। तर हे बघा वाळल्यावर ह्याचा कलर आहे तुम्ही बघू शकता, हे असं दिसतं आणि पण तळल्यावर तुम्ही बघू शकता पांढरा ह्याचा कलर होणार आहे। तर 2 दिवस मी कडक असं उन्हामध्ये ह्याला वाळवून घेतलेला आहे। तुम्ही फॅनच्या हवेच्या खाली सुद्धा तुम्ही वाळवू शकता, एक 4 ते 5 दिवस लागतात। त्यानंतर इथं मी तेल घेतलेलं आहे तळून घेण्यासाठी, तर मी तुम्हाला इथं हे पापड आहे तो तळून दाखवते। तर तेल पहिले छान असं गरम करून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हे पापड आपलं इथं डबल टिबल होत आहेत। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तांदळाचे पळी पापड इथं बनवू शकता। तर एक 4 ते 5 मी इथं पापड आहे तो तळून दाखवलेला आहे। छान असं कुरकुरीत आणि खुसखुशीत हे पापड आपले इथं तयार झालेले आहेत आणि ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घातल्यामुळे हे खूप छान लागत आहेत। तर आता मी तुम्हाला ह्यातलं एक तोडून दाखवते। तर ह्याचं साईज तुम्ही बघू शकता, एवढं असलेलं एवढं मोठं इथं झालेलं आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने रेशनच्या तांदळाचे पळी पापड असं बनवू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।